हे काही त्यामध्ये घोषणा न होता, महाराष्ट्राच्या मूलभूत प्रश्नांची चर्चा न होता हे अधिवेशन गुंडाळलं गेलं. मोठ्या बहुमतानंतर सरकार सत्तेत आलं आणि मोठी मोठी भाषणं केली. जे निवडणुकीच्या आधी घोषणापत्रात ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या सगळ्यांचा विसर हा त्यांना पडलेला दिसला. राणा भीमदेवी थाटात मोठ्या आविर्भावामध्ये भाषणं झाली. प्रसंगी काही मंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या अंगात साक्षात नटसम्राट संचारला. मात्र शेवट जो आहे तो राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. अशी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची एकंदरीत परिस्थिती ही झाली. आणि त्याचा शेवट जर एका वाक्यात जर करायचा असेल तर राजा उदार झाला, हाती भोपळा लागला. हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा एकूण प्रारूप व स्वरूप होतं. तर दुसरीकडे ज्वलंत स्वरूपाचे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांना हात न घालता, किंबहुना जे ज्वलंत मुद्दे आहेत ते लोकांपुढे येता कामा नये याकरता कबरी खोदल्या गेल्या. कुठे क्लोजर रिपोर्ट झाल्यानंतर प्रकरणं ही समोर आणली. दंगली महाराष्ट्रात घडवल्या गेल्या. बेताल स्वरूपाची वक्तव्य केल्या गेली. आणि हे सर्व कशासाठी? तो मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष जाऊ नये. आणि घोषणापत्रात दिलेले जे वचन आहेत या वचनांची पूर्तता करता येत नाही, म्हणून हा कांगावा केला गेला. कर्जमाफीचाही मुद्दा जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे. आणि कर्जमाफीच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या तोंडावर सांगितलं गेलं की आम्ही कर्जमाफी करू, कर्जमुक्ती करू. मात्र जेव्हा 31 मार्चला 3 दिवस असताना खुशाल सांगितलं जात आहे की तुम्ही कर्ज भरून टाका, सरकार कर्जमाफी देणार नाही. तर क्या हुआ तेरा वादा, याही एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि रामाचं नाव उठसूट हे सदा कदा घेतात. तर रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. तर रामाचं एकीकडे नाव घेता आणि दुसरीकडे रावणाचं सारखला अभिप्रेत असणार आणि रावणासारखं प्रशासन आपण चालवताय. तर दिल्या घेतलेल्या वचनांची शपथ तुला आहे, हे देखील आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं हे निदर्शनास आणून द्यायचं आहे. आणि राजा उदार झाला, हाती भोपळा लागला, असं जे आमचा जो निष्कर्ष आहे त्या स्वरूपात दुसराही एक प्रश्न आहे, क्या हुआ तेरा वादा, वो कसम ओ इरादा. त्यामुळे कसमे वादे, पुढचं काय ते, कसमे वादे, प्यार मोहब्बत वादे है वादो का क्या, असंही या सरकारबद्दल म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि या सगळ्यांचा जो संदर्भ आहे तो हा आहे की लाडकी बहिणीला 1,500 रुपयाचे 2100 करणार होते, त्याचा विसर पडला. बेरोजगारांचा विसर पडला, शेतमालाच्या भावाचा विसर पडला. आणि कर्जमाफीची जी केलेली जी घोषणा होती त्याचाही विसर पडल्याचं हे आढळून येतं. त्यामुळे मुंह में राम आणि बगल में छुरी आम्ही जे म्हणतोय, तर रामाचा जो आदर्श होता तो बाजूला गुंडाळून ठेवणारं हे सरकार आहे. आणि 31 मार्च झालंय, आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय. आता यामध्ये हे ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि मोदी सरकारशी खूप छान संबंध आहेत आणि मोदींशी खूप विश्वासाचे संबंध आहे. मोदीजी आमच्या पाठीशी आहे असं वारंवार एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री सांगत असतात. त्यांनी दिलेला जाऊन बसावं आणि महाराष्ट्राकरता विशेष पॅकेज घेऊन यावं, जेणेकरून महसुली जी तूट आहे ती भरून निघेल, लाडकी बहिणीचे 2100 रुपये करता येतील आणि कर्जमाफी करता येईल. त्यामुळे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी यांनी केंद्रात त्यांची जर पत असेल तर त्यांनी जावं आणि महाराष्ट्राकरता एक विशेष पॅकेज हे घेऊन यावं व पेरणीच्या पूर्वी, पेरणीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलासा देत असताना कर्जमाफीची घोषणा करावी. आणि कर्जमाफीची घोषणा करत असताना 31 मार्चचा निकष आणि 31 मार्चच्या निकषामध्ये आणि 31 मार्चच्या परिस्थितीच्या अनुषंगानं त्यांनी कर्जमाफीची घोषणा करावी, ही आमची मागणी आहे. सरतेशेवटी कैलास नागरे या शेतकऱ्यांनी चालू अधिवेशनामध्ये आत्महत्या केली आणि आत्महत्या करत असताना 8 पाणीपत्र
हे लिहिलं. आपल्या अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी त्या आत्महत्येचा उल्लेख केला. मुलांच्या संदर्भात पालक तत्व घेण्याच्या अनुषंगानं सहानुभूती दर्शवली. पुढे काळ त्या संदर्भात काय भूमिका धोरणं घेतल्या जाणार आहेत ते सांगेल. मात्र ती दाखवलेली सहानुभूती वगळता त्या ठिकाणी त्यांनी जे सांगितलंय सगळं दिशाभूल करणार होतं. देवेंद्र फडणवीसजी जेव्हा 2014 ते 2019 मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्याला सुप्रमा दिली होती आणि ती सुप्रमा देत असताना त्या ठिकाणचे जे स्थानिक आमदार होते त्या स्थानिक आमदारांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे महायुतीचे घटक होते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुप्रमावर सही करत असताना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि वाढदिवसाची गिफ्ट सांगितलं आणि या खडकपूर्णाचं डाव्या कॅनलला पाणी हे सोडल्या जाईल. अर्थात कैलास नागरेंच्या आत्महत्येमध्ये जे कारण नमूद केलं होतं त्याला सुप्रमा देणारेही देवेंद्र फडणवीस साहेब होते. मात्र आता शक्य नाही, आता होऊ शकत नाही असं ते जे अधिवेशनामध्ये बोलले हे अत्यंत दुर्दैवी आहे. दुसरा विषय वैनगंगा ते नळगंगा सांगितलं आणि वैनगंगेचं पाणी घेऊन नळगंगेत टाकलं जाणार आहे. नळगंगा जी आहे ही तापी खोऱ्यात आहे तर खडकपूर्णा धरण हे गोदावरी खोऱ्यात आहे. आता तापी खोऱ्यातलं पाणी हे गोदावरी खोऱ्यामध्ये पुन्हा टाकू हे त्यांचं सांगणं जे आहे हे कुठेतरी जे नियम आहेत निकष आहेत त्या निकषासाठी हास्यास्पद आहे. त्यामुळे वेळ काढून नेणे हा या मागचा कुठेतरी हेका त्यांचा दिसतो. आणि कैलास नागरेसारखा एक माणूस चितेवर जात असताना फाशी घेत आत्महत्या करत असताना त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या संदर्भात कुठलीही सहानुभूती त्यांनी ठेवली नाही. किंबहुना स्वतःच जे आधी बोलले होते त्याचा त्यांनी विसर पडला आणि आता असं होऊ शकत नाही असं ते म्हणत आहेत. त्यांनी या सर्व गोष्टींचा एकदा पुनर्विचार करावा आणि जर ते पुनर्विचार करून त्यांना या सगळ्या गोष्टी जर लक्षात येत नसतील तर त्यांना गजनी म्हणावं की काय हाही एक प्रश्न या सर्व कैलास नागरेच्या आत्महत्येच्या अनुषंगानं निर्माण होतो. आज संसदेमध्ये अधिवेशन आहे आणि आज भारतातला सर्वात मोठा मुद्दा हा वक्फ बोर्डचा आहे. तर वक्फ बोर्डच्या जमिनींच्या अनुषंगानं जे नियम तयार झाले ते नियम तयार होत असताना त्या ठिकाणी संविधानच्या निर्मितीची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेमध्ये सर्वजण एकत्रित बसले आणि संविधान सभेमध्ये काही स्वरूपाचे संरक्षण हे सर्वच वर्गविशेषांना जे दिल्या गेले. जसा इनामाचा कायदा होता, मंदिरांच्या जमिनीचा काही कायदे होते, तशाच स्वरूपाचा हा वक्फ बोर्डचा एक कायदा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचं घराणं जे आहे त्यांना पण काही संरक्षण दिल्या गेलेले आहेत. तोही नियम हा त्यावेळेसच तयार झाला. देशभरातही असे वर्गविशेष काही नियम तयार झालेले आहेत आणि ते नियम तयार होत असताना त्या ठिकाणची भावना किंवा जी परंपरा आहे जो इतिहास आहे याला साक्षी ठेवून हे नियम तयार झाले होते. आणि आता हा नव्याने पुन्हा जातींना आणि धर्मांना लढवण्याचा प्रयत्न भाजपचा हा कारस्थान त्यामागचा आहे. आज दिवसभर ही चर्चा होत असताना त्यामध्ये आपल्या देशाच्या लक्षात येईल की वक्फ बोर्डच्या ज्या जमिनी आहेत ह्या पुन्हा कुठेतरी कोणाला तरी देण्याच्या आणि कोणाच्या तरी बिल्डरच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न असू शकतो. जसं धारावी ही अडाणीला अंधन देण्याचा कार्यक्रम हा मुंबईमध्ये संपन्न होत आहे आणि धारावीच्या सोबत इतरही जे भूखंड आहेत हे थेट स्वरूपामध्ये अडाणीला अंधन देत आहेत. तसंच देशभरामधले आपले व्यक्तिगत हितसंबंध जोपासण्याकरता वक्फ बोर्डचं हे बिल आणलेलं आहे आणि याचा आजच्या चर्चेच्या अंती हा पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे नियम तयार होत असताना काय पार्श्वभूमी होती याचं संज्ञान हे सगळं घेतलं पाहिजे. आणि वक्फ बोर्डला जसे अधिकार दिले आहेत तसे मंदिरांना दिले, इनामी जमिनींना दिलेले आहेत, छत्रपती घराण्यांना दिलेले आहेत, इतरही काही घराण्यांना जसे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामागची भावना आणि भूमिका ही भाजपने ही लोकांच्या समक्ष प्रत्यक्ष मांडावी ही देखील आमची मागणी आहे. राज्य सरकारचा 31 मार्चला घाई गडबडीत त्यांनी जे काढलेले सर्वे जे GR आहे आणि त्याआधी काही साखर कारखान्यांना मलिदा वाटण्याचा घेतलेला जो निर्णय आहे हा स्पष्ट स्वरूपामध्ये जी मोटस ऑपरेंडी लक्षात येईल ती आहे मिलो बाटो लुटो. आणि या प्रवर्गात जो संपर्क करेल
त्यांचे अनुदान आणि त्यांच्या संदर्भातले GR हे काढले गेले आणि जे सोयीचे नसतील किंवा जे येऊन विशेष भेट घेतली नसतील या संदर्भात कुठलेही निर्णय हे झालेले नाहीत. त्यामुळे 31 मार्चला रात्रभर जागून या गतिशील असणाऱ्या सरकारने जे निर्णय घेतले ही गती कोणाची होती आणि त्यामागे कोणते हितसंबंध होते हे जाहीर करावं. वक्फ बोर्डच्या अनुषंगानं देखील आपल्याला सांगितलं पाहिजे की सर्वाधिक GR हे अल्पसंख्याक विभागाची काढली. आता 31 मार्चला अल्पसंख्याक विभागावर मेहरबानी आणि आज वक्रदृष्टी ही सोयीनुसार युटर्न घेणारं हे सरकार आहे हे या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आणि 31 मार्च पर्यंत निर्णय घेण्याची वेळ का आली, वाट कशासाठी बघावी लागली, कुठे घोडं नेमकं अडलं होतं हेही कळलं पाहिजे. कारण तिजोरीत खणखणाट आहे आणि 31 मार्चला रात्रभर मंत्रालय त्या ठिकाणी जे जागून काढलं तर त्या रात्री काय काय काळ्या अंधारामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये काय काय खेळ झाले यावर एक वेगळ्यानं चौकशीची आवश्यकता आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या मंजुरीनंतर वक्फने ज्या बेकायदेशीर जमिनी बळकावल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात एक मोठा निर्णय ते घेणार आहेत. हिंदू शेतकरी व देवस्थानच्या जमिनी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा परत करतील असं त्यांनी माध्यमांना सांगितलं. भूसुधारच्या अनुषंगाने देशामध्ये फार मोठा एक प्रवास आहे. 99% जमिनी या 1% देशवासियांच्या 1% लोकांजवळ होत्या आणि आपल्या देशातले 99% जे आहेत ते भूमिहीन होते. ही परिस्थिती देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा होती. विनोबा भावे सारखे एक संत यांनी भूसुधारसाठी पहिला पाऊल उचललं आणि भूदान नावाचा एक यज्ञ त्यांनी चालवला आणि त्या भूदानातून फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी जमिनी या देशभरातल्या जमा केल्या. रामचंद्र रेड्डी या पोचमपल्ली या ठिकाणी 2000 एकर ही पहिलं भूदान त्यांना मिळालं आणि महाराष्ट्रातही खूप मोठ्या प्रमाणावर जमीन ही विनोबा भावेंना भूदानाच्या माध्यमातून मिळाली आणि त्यातून त्यांनी भूमिहीनांना, गरिबांना, आदिवासींना जमीन वितरित केली. पुढे नेहरूजींनी कुळ कायदा, कसेल त्याची जमीन कुळ कायदा आणला. पुढे नेहरूजींनी सिलिंग नावाचा कायदा आणला. त्यानंतर इंदिरा गांधींनी गरिबी हटावच्या माध्यमातून ज्या शासकीय जमिनी आहेत या पट्टे देण्याचं काम इंदिरा गांधींनी तात्कालीन स्वरूपामध्ये नंतर केलं आणि त्यानंतरच्या काळात मागच्या UPA सरकारमध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये मनमोहन सिंग साहेबांनी जो वनजमिनींच्या अनुषंगानं जो नियम आणला त्यानुसार आदिवासी आणि कसणाऱ्या माणसांना ही वन कायद्याच्या अंतर्गत ह्या जमिनी मिळाल्या. त्यामुळे एकंदरीत या देशातल्या भूमिहीनांना जमिनी देण्यात असताना भूसुधारचा एक मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये जे काही मजबूती आणण्याकरता हे नियम बनवले पाहिजे. भूदानची जमीन ही सोयीस्कररित्या महसूल मंत्र्यांच्या खातं हे लोकांना देत आहेत तर वन हक्क कायद्याच्या अनुषंगानं अंमलबजावणी हे सरकार करत नाही आहेत. वर्ग 1च्या ज्या जमिनी आहेत त्या वर्ग 2 मध्ये त्याचं परिवर्तन करून बावनकुळे साहेबांचा विभाग हा खुशाल त्या जमिनी ज्या आहेत त्या विकण्याच्या परवानगी देत आहे. त्यामुळे भूसुधारचा एक जाज्वल्य स्वरूपाचा जो इतिहास आहे हा इतिहासाला कुठेही न स्मरता किंवा या इतिहासाच्या अनुषंगानं कुठेही लोकांपुढे माहिती घेऊन न येता वक्फ बोर्डच्या जमिनींचा कांगावा हे सरकार करत सुटलेलं आहे. वास्तविक पाहता भूसुधारमध्ये खूप मोठा टप्पा आणि मोठा प्रवास हा आपल्या देशाने आतापर्यंत केलेला आहे आणि या प्रवासामध्ये भूमिहीनांना जमीन मिळणे हा आशय हा काँग्रेस पक्षाचा हा सातत्याने राहिलेला आहे. आणि आता जाती धर्माच्या नावावर जे वक्फ बोर्डच्या नावानं जो काही खेळ घातला जातोय याचा खरा त्याचं कारण काय हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. धमकी देण्याच्या पलीकडे भाजपजवळ कुठलाही दुसरा पर्याय त्यांच्याजवळ नाही आणि राहुल गांधींच्या मार्गाने जाणार का हा एक प्रश्न काल भाजपने विचारलाय. तर राहुल गांधींचा जो मार्ग आहे हा सत्याचा आहे, अहिंसेचा आहे, सत्वाचा आहे, संविधानाचा आहे आणि प्रबोधनकारांनी जे समाजाच्या अनुषंगानं जे सल्ला दिला होता आणि जे स्वप्न बघितलं होतं तेच कुठेतरी राहुल गांधींच्या चालण्याचा, बोलण्याचा आणि वागण्याचा तोही एक आशय आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात, भाजपच्या बोलण्यात कुठलंही तारतम्य नाही आणि शेलक्या भाषेत एक समाजामध्ये दुही निर्माण करणं हे कारस्थान या वक्फ बोर्डच्या बिलाच्या अनुषंगाने सुरू असल्याचं आपल्या निदर्शनास येते.
उद्या तुमची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. राहुल गांधी आणि अध्यक्ष यांनी आपल्यासोबत पक्षवाढीसाठी बैठक होणार आहे का? कुठले महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये, विशेष करून काँग्रेस पक्षवाढीसाठी आगामी निवडणुकीत? देशभरातल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना पक्षाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगेजी, तद्वतच विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुल गांधीजी हे देशभरातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना भेटत आहेत आणि 3 तारखेला महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष जे आहेत यांची भेट नव्याने निर्माण झालेल्या इंदिरा भवन या काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये त्यांची भेट ही पक्षश्रेष्ठीसोबत होत आहे. संवाद हा जिल्हाध्यक्षांशी होणं आणि पक्षामध्ये मोकळेपणानं राहणं ही काँग्रेसची परंपरा राहिली आहे आणि देशभरातल्या जिल्हाध्यक्षांशी बोलल्यानंतर गुजरात या ठिकाणी होत असणाऱ्या महाअधिवेशनामध्ये काही निर्णय आणि त्या आशयाने त्या फीडबॅकच्या अनुसार एक संवाद हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनामध्ये हा होणार आहे. त्यामुळे एकंदरीत संवाद प्रक्रिया यामागे हा शुद्ध स्वरूपाचा हेतू आहे. भाजपमध्ये कोण काय म्हणतंय, मंत्री कोण होणार आहे, काय होणार आहे, कोणालाच माहीत नाही राहत. जिल्हाध्यक्षांनाही माहीत नाही राहत, जे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनाही माहीत नाही राहत, बावनकुळे साहेबांनाही माहीत नव्हतं की ते मंत्री होणार आहे की नाही होणार आहे. इतका संवादाचा अभाव हा भाजपमध्ये आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये जो एक संवादाची जी शैली आहे, चर्चेची जी एक प्रक्रिया राबवल्या जाते, त्याचाच हा एक भाग म्हणून उद्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष जे आहेत हे पक्षश्रेष्ठीसोबत चर्चा करणार आहे आणि त्या चर्चेतून चर्चेच्या साधक बाधकतेतून आगामी काळातील धोरणं आणि भूमिका ही अहमदाबादच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ठरवल्या जाणार आहे. कुणाल कामराच्या शोमध्ये जे उपस्थित असलेले प्रेक्षक आहेत त्यांची चौकशी आता मुंबईत दिवसात करण्यात आली. याकडे कसं पाहतात? कारण की प्रेक्षक तर ते पैसे देऊन त्या संपूर्ण शोला आले, त्यानंतर प्रेक्षकांना हा नाहक त्रास देण्याचं काम पोलिसांकडे. सेन्सर बोर्डावर विश्वास नसणारा आणि शासकीय प्रमाणपत्र जे आहेत त्याच्यावरही विश्वास नसणारा आणि कोणत्याही जो ढाचा आहे संविधानाचा आणि शासकीय जी एक पद्धत आहे, जी सभ्यतेची पद्धत आहे, जी माणुसकीची पद्धत आहे, जे संकेत आहे, या सगळ्यांना हे सरकार पायंदळीत तुडवत आहे. हम करे सो कायदा ही यांच्या वागण्यामागची जी भूमिका आहे ती या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येते आणि हे कुणाल कामराच्या संदर्भात अशा स्वरूपात कारवाई करण्याचं कारणच काय, तर त्यांना या देशातल्या नागरिकांना घाबरायचं आहे, त्यांना भीती दाखवायची आहे आणि हम करे सो कायदा की तुम्ही जर काही पण बोलाल आणि कोणतं पण चुकीचं ऐकाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, हा संदेश त्यामागचा आहे. मात्र हा संदेश देत असतानाच कोरटकर एवढ्या खालच्या पातळीवर बोलला, तुम्ही त्याचं काय करणार आहात? राहुल सोलापूरकर इतका अश्लील आणि इतक्या घाणेरड्या भाषेत महाराष्ट्राची आणबाण छान छत्रपतींबद्दल बोलतो, या दोघांवर काहीच कारवाई करत नाही आणि कुणाल कामराच्या कारवाईच्या अनुषंगानं एवढा विचित्र आणि विकृत पद्धतीने समोर जात आहे. यामध्ये त्यांचा जो अजेंडा आहे हा अजेंडा आपल्या सगळ्यांच्या समोर स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही. या कामरांच्या संदर्भात जे काही बोलत आहेत त्यातलं 1% तरी राहुल सोलापूरकर आणि कोरटकर बद्दल केलं तर आम्हाला आपण खरंच कायद्याने चालत आहात असं म्हणता येईल. कुणाल कामराचे जे पुढचे शो होणार आहेत विशेषतः महाराष्ट्रात मुंबईत ते बेकायदेशीर पद्धतीने होऊच देणार नाहीत असा एक प्रकारे फतवा सरकारने काढलेला दिसतोय. तर कुणाल कामरा कायद्याच्या चौकटीत राहून जर असे शो करणार असेल तर काँग्रेस संरक्षण देणार. घाशीराम कोतवाल नाटक जेव्हा हे समोर आलं तेव्हा घाशीराम कोतवालांच्या नाटकांचेही प्रयोग होऊ देणार नाही हे सांगणारी ही जमात होती. आता नव्यानं घाशीराम कोतवाल नाटकाला विरोध करणारे लोक हे कुणाल कामराच्या निमित्तानं हे समोर आलेले आहेत. त्यांनी आता जो नरेंद्र मोदीजींनी जो 15 दिवसापूर्वी ब्रॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत टीका ही झाली पाहिजे, उपहास हा झाला पाहिजे आणि जेवढी कठोर टीका असेल, जेवढा उपहास असेल तेवढी लोकशाही प्रगल्भ आणि मजबूत होईल, हे त्यांनी जे सांगितलं होतं त्यांचं अनुकरण आता राज्यातलं त्यांना मानणारं सरकार करणार आहे का, हा माझा प्रतिप्रश्न या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारलाच आहे. काँग्रेस संरक्षण देणार का कामराला? मी आपल्याला जो विषय सांगितला याच्यामध्ये संरक्षण देणे आणि न देणे हा विषयच नाही. सरकार कसं विचित्र वागतंय हा त्यामागचा हा आशय आहे आणि जो घाशीराम कोतवालच्या निमित्तानं जी एक चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली होती त्या चळवळीच्या अनुषंगानं पुन्हा एकदा प्रयत्न झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र
यांना नुसतं हवेत गोळीबार करण्याची सवय आहे आणि लोकांना घाबरण्याकरता हा सगळा कारस्थान ते करत आहेत. मूळ मुद्दे जे आहेत त्या मूळ मुद्द्यावर न बोलता अशा सर्व गोष्टींवर ते बोलत आहेत. तुम्ही काशीराम कोतवाल नाटकाची तुलना पुन्हा कामराच्या शोशी करता का आणि तशी चळवळ परत एकदा उभी राहिली पाहिजे असं वाटतं का? तसं काशीरामच्या वेळेस आहे. घाशीराम कोतवाल नाटकामध्ये अनेक विडंबनात्मक प्रसंग त्या ठिकाणी होते, अनेक विडंबनात्मक कॅरेक्टर त्या ठिकाणी होते. साक्षात तेंडुलकरांचं ते नाटक, जब्बार पटेल, मोहन आगाशेजी असतील यांनी सादर केलेली कलाकृती, यामध्ये सत्य होतं, वास्तव्य होतं आणि विडंबनाही त्यामध्ये होती. आणि आताही कुणाल कामरांनी विडंबनेचा तोच धागा हा पकडलेला दिसून येतो. सर हिंदी में जाना चाहिए. आज लोकसभा से बहुत बिल को लेकर सरकार ने डिबेट किया है, जो बिल को आप किससे देख रहे हैं? कह रहे हैं कि ये मुसलमान की बिल है. भू सुधार को लेके भारत ने एक बहुत लंबा सफर तय किया है और देश को जब आजादी मिली तब केवल 1% लोगों के पास 99% जो जमीन थी वो उनके पास थी. मगर उसके बाद जो भू सुधार हुए उस भू सुधार से एक बड़े तबके के पास, एक बड़े वर्ग के पास आज किसानी और खेती है, ये देखने को मिलता है. सर्वप्रथम इसमें विनोबा भावे जी ने आजादी के तत्काल तुरंत पश्चात उन्होंने भूदान यज्ञ की एक मुहिम चलाई थी. रामचंद्र रेड्डी जी ने पोचमपल्ली में 2000 एकड़ जमीन देने के बाद बहुत बड़े तादाद पर पूरे देश भर से भूदान में जमीन मिली और विनोबा भावे जी ने ग्राम सभा में बैठ के भूमिहीन पिछड़े वर्ग को, आदिवासी को और जिसके पास जमीन नहीं उसको जमीन देने का पहला काम किया. उस पश्चात पंडित जवाहरलाल नेहरू जी ने जो कस्ता है उसको जमीन देने का वादा करते हुए एक कुल का कानून जो है वो लाकर उन्होंने और लोगों को मालिक बनाने का प्रयास किया और प्रयास ही नहीं किया तो एक कानून बनाया. उस पश्चात सीलिंग एक्ट लाकर उन्होंने और ज्यादा लोगों को जमीन देने का काम किया. उस पश्चात इंदिरा गांधी जी ने गरीबी हटाओ के तहत जो सरकारी जो जमीन है, जो गायरान जमीन जो है, ई क्लास जो जमीन है, एफ क्लास जो जमीन है, उसके पट्टे उन्होंने और भूमिहीनों को देने का वहां पर काम किया. उसके बाद पिछली सरकार में मनमोहन सिंह जी के प्राइम मिनिस्टर होते हुए सोनिया जी ने भी वहां पर फॉरेस्ट राइट एक्ट लाकर आदिवासियों को और 75 साल से ज्यादा जो जमीन फॉरेस्ट की कसरे उनको जमीन देने का काम किया. तो ये सभी कानून जो बने थे जिसके पास जमीन नहीं उसको जमीन देने का काम किया. तो भू सुधार में एक बहुत बड़ा काम और एक प्रयास हुआ है. रही बात जो वक्फ बोर्ड के कानून के साथ जब संविधान सभा बैठी थी तो संविधान सभा ने जो धार्मिक स्थल है जिसमें हिंदू भी है, मुस्लिम भी है, क्रिश्चियन है, इनके संस्थान को विशेष अधिकार के तहत कुछ हक दिए थे. और इतना ही नहीं तो महाराष्ट्र में जैसे छत्रपति परिवार है उन परिवार को भी जमीन के बारे में उन्होंने विशेष अधिकार प्रदान किए थे. देश भर में ऐसे विशेष कानून जो है वो बने हुए हैं. अब ये पूरे कानूनों की एक साथ समीक्षा न करते हुए केवल वक्फ बोर्ड के ही कानून की समीक्षा करने के पीछे उनका षड्यंत्र है कि देश में जो पोलराइजेशन जो है वो हिंदू मुस्लिम की जो राजनीति है उसको करना उनका मकसद है. और वक्फ बोर्ड की जो जमीन है वो सीधा जो है वो बिल्डर और किसी प्राइवेट कंपनी को देने का भी उसके पीछे उनका षड्यंत्र हो सकता है. जैसे बंबई में धारावी, पूरी की पूरी धारावी ये अडानी को दी जा रही है और उसके साथ साथ बंबई की काफी जो जमीनें हैं वो अडानी को दी जा रही है. वैसे ही कहीं ना कहीं षड्यंत्र इस वक्फ बोर्ड का नाम आगे करते हुए और इस सुधारणा के साथ कहीं इसी तरीके से वो करने का इसके पीछे उनका प्लानिंग हो सकता है. सर, इंडियन सरकार कह रही है कि ये मुस्लिम के पक्ष में है, लेकिन विपक्ष जो है लोगों को गुमराह कर रहा है कि ये आपके विरोध में. विपक्ष कह रही थी, सरकार विपक्ष का आरोप लगा है वोट की राजनीति कर रही है विपक्ष. तो इससे जोड़ के संसद में रिजिजू ने कहा है कि कांग्रेस की झांसे में नहीं आए, वो आपको गुमराह कर रहे हैं. दूसरा अमित शाह ने कहा है कि कांग्रेस सिर्फ कमेटी बनाती है. उनके पास कांग्रेस के पर अटैक करने सिवा उनके पास कुछ नहीं है. पिछले 11 साल से मोदी सरकार दिल्ली में बैठी हुई है और उनके पास मेजॉरिटी भी है, उनका अलायंस भी उनके साथ है. वो उनके अलायंस के साथ चर्चा करे और उनके पास मैंडेट है, उस मैंडेट के साथ आगे बढ़े. कांग्रेस गुमराह करने का सवाल ही नहीं आता क्योंकि ये सारे जो कानून बने उस कानून को बनाने में और उस कानून का निर्वाह करने में कहीं ना कहीं कांग्रेस है. उस कांग्रेस की लीगेसी उनके पास है और उस लीगेसी के साथ हर बिल का और हर जो कानून बना है उसका पक्ष रखने का पूरा नैतिक और
जो एक सफर के साथ परंपरागत अधिकार कांग्रेस के पास है, और ये वक्फ बोर्ड के भी साथ उसी जिम्मेदारी का निर्वाह कांग्रेस कर रही है। लेकिन शिवसेना उद्धव ठाकरे गुट ने अभी तक अपनी भूमिका जो है वो स्पष्ट रूप से नहीं बताई हुई है। क्या एनडीए में वक्फ बिल को लेकर सहमति है या अभी भी कुछ विवाद है? इंडिया अलायंस की 2 दिन पहले जो बैठक हुई और आज सुबह भी इंडिया अलायंस के साथ एक अंतर्गत चर्चा हुई, उसमें जाहिर है कि शिवसेना ने अपना पक्ष वहां रखा होगा। भाजपा जो है वो फोड़ो तोड़ो राजनीति करने वाला एक सोच है, उनके झांसे में शिवसेना नहीं आएगी। लेकिन मुख्यमंत्री सवाल पूछ रहे हैं कि क्या उद्धव ठाकरे बाला साहब के विचारधाराओं पर चलेंगे या तो फिर राहुल गांधी के नक्शे कदम पर चलेंगे? राहुल गांधी का जो रास्ता है वो सबको साथ लेके चलने का रास्ता है, बिना डर बेखौफ होकर बेबाकी के साथ आगे बढ़ने का है। और संविधान का जो रास्ता है वो संविधान के रास्ते राहुल गांधी जी जा रहे हैं, और संविधान के रास्ते में भारत के जो आध्यात्मिक परंपरा है वो भी संविधान के तहत कहीं ना कहीं जुड़ी है, और प्रबोधनकार ठाकरे की भी जो विचार है वो विचार भी संविधान के विचार के साथ जुड़ी हुई है। तो ये रास्ते से यदि शिवसेना जा रही है, ऐसा उनका इशारा होगा, तो उसमें कोई गलत नहीं है। सर, आपको लगता है एनडीए, हालांकि ये सरकार को पेश बिल कर दिया है, एनडीए के पास वो आंकड़ा है क्योंकि नीतीश कुमार बिहार में चुनाव भी है, चंद्रबाबू नायडू, क्या आपको लगता है कि एक बिल के समर्थन में करेंगे? पिछले हफ्ते में नरेंद्र मोदी जी 11 साल के बाद पहली बार संघ के मुख्यालय गए, और उनका वहां जाना यानी उनकी कुर्सी का डगमगाना जो है उसका सीधा सीधा संबंध है, क्योंकि कुर्सी डगमगा रही थी तभी उनको आरएसएस की याद आई, और कहीं ना कहीं जो कुर्सी है उसमें उलटफेर होने वाला है ये उनके समझ में आया, इसलिए वो दौड़े दौड़े राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के दफ्तर पे गए। तो कहीं ना कुछ वहां पर गड़बड़ है, इसलिए नरेंद्र मोदी जी ये संघ के मुख्यालय गए। वो औसतम वहां जाते नहीं, मगर जब उनको कुर्सी में बैठना होता है या कुर्सी डगमगाती है तब उनको आरएसएस की याद आती है। तो उनके उस विजिट में ही कहीं ना कुछ आने वाले साल 1.5 साल में कुछ होने वाला है, इसका पक्का इशारा उनको मिला था, इसलिए वहां गए थे। वक्फ बिल को आरएसएस भी पूरी तरह से समर्थन नहीं कर रहा, ये दावा संजय राउत ने किया है, आपकी क्या जानकारी? मैं कांग्रेस का हूं, इसलिए आरएसएस में क्या चल रहा है ये मुझे कुछ उसकी खबर नहीं होती। सर, बावनकुले जी कह रहे हैं कि महाराष्ट्र जैसी बिल पास होगा, महाराष्ट्र में जो हिंदुओं की जमीन है, किसानों की जमीन हड़पी गई है वक्फ के जरिए, वो हम सबसे पहले रिकवर करेंगे। जो देश बंबई की जो जमीन है वो अडानी को जो दे दिया आपने, उसकी भी याद करो, और पूरा कोकण जो है वो चुनिंदा पूंजीपतियों को जो वो दे रहे हैं उसके भी तरफ एक नजर डालो। और जो जमीनें जो है वो जमीनें हिंदू तीर्थ स्थल के पास भी है, छत्रपति परिवार वालों के लोगों के पास भी है, मंदिरों के भी पास है, गिरजाघरों के भी पास है। तो ऐसा नहीं है कि ये सारी की सारी जमीनें कुछ ही लोगों के पास है, मगर आए दिन हर चीज में हिंदू मुस्लिम करने की आदत ये भाजपा को पड़ी हुई है। सर, एक और सवाल है कि कुणाल कामरा को लेकर जिस प्रकार से उन्होंने बयानबाजी की थी, उनको लगा था तीसरा संबंध जारी किया अगर कोई जो जांच में सामने नहीं आया, उनका कहना है कि जान को खतरा है, क्योंकि वही शिवसेना कह रही कि अगर मुंबई में आएंगे तो हम बहुत शिवसैनिक स्टाइल में स्वागत करेंगे। क्या मेरा सवाल है, क्या कांग्रेस उनको सपोर्ट करिए अगर मुंबई में जांच को? तो कानूनन कारोबार चलना चाहिए। और रही कुणाल कामरा, तो कुणाल कामरा एक कलाकार है, उनकी एक अभिव्यक्ति है, और उस अभिव्यक्ति के साथ उन्होंने बात की है। इसमें बीजेपी कांग्रेस का कोई इसमें रोल नहीं है, और इसमें या शिंदे सेना का कोई रोल नहीं। एक कलाकार अपनी बात रखता है तो कानून के दायरे में रखता है तो ठीक है, कानून के दायरे में नहीं है तो आप उस पर जो कार्रवाई वो कर सकते हो। उसके लिए सेंसर बोर्ड बने हुए, तमाम कानून उसमें बने हुए, मगर हम करे सो कायदा और हमारे खिलाफ किसने बोलना नहीं चाहिए, ये उनका जो अहंकार है और ये उनकी जो दबंगाई है वो इसके पीछे है। और पुलिस भी जो है वो पुलिस भी कहीं ना कहीं उनके चुंगल के साथ वो जैसा बोलेगी उसी प्रकार से वो भीगी बिल्ली की तरह पुलिस का भी बर्ताव है। मेरी पुलिस से भी अनुरोध है कि आपका जो मूल किरदार है महाराष्ट्र पुलिस, बॉम्बे पुलिस, जो पूरे विश्व में जिसकी गरिमा है उसके हिसाब से वो काम करे। और रही महाराष्ट्र सरकार, तो जेल में जाके अब वहां पर जो है वो गुंडागर्दी होने लगी, वहां गैंग वॉर होने लगी है। तो महाराष्ट्र सरकार को इस बात की तरफ भी देखना चाहिए कि उनकी पुलिसिंग जो है
वो कितनी अभी कठपुतली बन गई है, उस पर उन्होंने चिंता करना चाहिए। महाराष्ट्र के लॉ एंड ऑर्डर आपको लगता है लॉ एंड ऑर्डर बरकरार है महाराष्ट्र में? नहीं, वो तो आज घटनाक्रम बीड में देखा, मुंबई पुरान में देखा, शिकागो तो वो तो औरंगजेब का कारोबार और ये कारोबार में ही ये सारा तो पहले हो चुका है। थैंक यू वेरी मच। सर, एक लास्ट सवाल है। पाकिस्तानी कलाकार फवाद खान की फिल्म भारत में रिलीज होने वाली है, जिसको लेकर विवाद हो रहा है। मंत्री कह रहा है कि हम पब्लिश नहीं होने देंगे, पिक्चर रिलीज नहीं होने देंगे। कांग्रेस का क्या स्टैंड है? वो सेंसर बोर्ड ऑफ इंडिया बना हुआ है और सेंसर बोर्ड ऑफ इंडिया की सर्टिफिकेशन के बाद कल्चर एक्सचेंज की कोई आज ही कोई सिनेमा आ रहा है, नहीं आ रहा है, ऐसे नहीं है। मगर कुछ लोग हैं कि जिनको कुछ धर्म विशेष के और कुछ देश का नाम लिए बिना उनकी राजनीति नहीं चलती, तो उनकी राजनीतिक मजबूरी है और उस मजबूरी के तहत वो आए दिन ऐसे बयान करते रहते हैं। सेन्सर बोर्ड ऑफ इंडिया हे प्रमाणपत्र देऊन कोणता पिक्चर चालावा नाही चालावा याकरता एक भारत सरकारने एक गठीत केलेली एक एजन्सी आहे आणि त्या अनुषंगानं त्या प्रमाणपत्राच्या अनुषंगानं इथे प्रयोग हे होणं न होणं हे अवलंबून असतं। राहिला विषय तर कल्चर एक्सचेंज हा खूप जुना विषय आहे आणि या विषयाच्या अनुषंगानं भारतातले कलाकार देशात अनेक वेगवेगळ्या देशात जाणे, अनेक वेगवेगळ्या देशातल्या लोकांनी भारतात येणे ही काही जुनी पद्धत आणि परंपरा ही आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून ही राहिलेली आहे। मात्र पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय किंवा काही इतर धर्माचं नाव घेतल्याशिवाय ज्यांचं राजकारणच चालत नाही अशा लोकांना अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केल्याशिवाय कुठलंही गत्यंतर नसतं आणि हा त्यांचा जो प्रयत्न आहे हा केविलवाणा आहे, एवढंच मी या निमित्ताने म्हणेन।